मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण सुवर्णा अतुल चांदेरे आणि अर्चना सचिन रणपिसे या दोन कुटुंबांना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सुसगाव पुणे या ठिकाणी येऊन हा आनंद आणि या आनंदाबरोबर मैत्रीच्या गप्पाही जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. आजचा कार्यक्रम आहे मैत्रीवरी. हां, बांदेकर भाऊ आहेत, अँकर भारी. अतुल रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले दारी. काय सांगताय काय? काचेच्या बसीत पेरूची फोड, हां, सुवर्णाचं नाव घेतो किती गोड. संसार रूपी करंजीत, प्रेमाचे सारण. बर. सचिन रावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचं कारण. भाजीत भाजी मेथीची, अर्चना माझ्या प्रीतीची. द्या ओळख करून सगळ्यांची. नमस्कार, मी सुवर्णा अतुल चांदेरे. हे नमस्ते, मी नमस्कार. अतुल भगवान चांदेरे. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या सासूबाई नमस्कार. ते सासरे. नमस्कार. ही 2 नंबर बहीण, त्या वहिनी. नमस्कार. ती मोठी बहीण, हो. ही जाऊबाई आणि ती छोटी बहीण. हो 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 हो. तुम्ही द्या ओळख करून. मी सौ अर्चना सचिन रणपिसे. बर. मी सचिन ज्ञानोबा रणपिसे. अच्छा, तुम्ही सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत का? मी तिकडे पाहतो, मला ही ओळख करून देते त्यांची म्हणून. त्या सासूबाई. नमस्कार. ती छोटी जाऊ. नमस्कार. त्या छोट्या ननंद आणि नमस्कार. त्या दुसऱ्या पण ननंद. नमस्कार. नमस्कार. मग सगळं बालपण तुमचं इथलंच का? हो, बावधन. पुण्यामध्ये. बावधन. 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 म्हणजे दोघी बावधनच्यात का? हो, माहेर बावधन दोघी. तुम्ही मैत्रिणी आहात? मैत्रिणी आहात. लहानपणापासून? हो, पहिलीपासून आम्ही एकाच वर्गात 12वी पर्यंत. तुमच्या घरी कोण कोण होतं माहेरी? माहेरी 4 बहिणी, 1 भाऊ आणि आई वडील. कसं गेलं बालपण? खूप छान गेलं. आणि आजी आजोबा होते जास्त, म्हणजे आजी आजोबा खूप सांभाळायचे, हे करायचे. बरं. खूप त्यांनी हे केलं, म्हणजे आजोबा आजीने. आणि वडील सर्व्हिसला असल्यामुळे त्यामुळे घरातली वातावरण खूप चांगलं होतं आणि चांगले गेलं म्हणजे बालपण. असं तुमचं बालपण इथेच गेलं, सूसमध्येच. सूसमध्येच गेलं. तेव्हाचं सूस वेगळं असेल ना? हो, गाव होतं. गाव होतं पूर्णपणे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 16 वर्ष झाली. 16 वर्ष. तुम्ही कशाला सांगितलं ते? काय विसरलेत का? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष. 14 वर्ष. बघा काय एकदम पटकन पाठ केलं. असं केलं ना म्हणून. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? आई, मी आणि मोठी बहीण. वडील दुसरी मध्ये वगैरे असतानाच एक्सपायर झाले. हो, त्यामुळे सगळं आईवरती. हो, आईवर. हो ना. मग खूप कष्टात बालपण. हो, खूप कष्टात. बालपण आमचं मी तसं तरवाडी पाषाणमध्ये. कसं गेलं बालपण? एकदम मजेत. बालपण पण गेलं आणि आताच पण चाललंय. लग्नानंतरचं पण म्हणायचं. लग्नानंतरचं पण. ते त्यांना कुठलं ते म्हणू द्या ना, तुम्ही कशाला सांगता? तुमची मैत्री लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून हो हो. कशी काय? म्हणजे आम्ही एका गावात असल्यामुळं शाळा ही एकच होती, हा, त्याच्यामुळं एकत्रच लहानपणापासून. प्रत्येक गोष्टीत मी तिच्या बरोबरच असायचे. काय करायचं म्हणलं की तिला काय हवं असेल तर मी द्यायचे. पेन्सिल हवी असेल तरी म्हणायचे देव का ग. आणि एकाच बरोबरच एका गावात असल्यामुळं जास्त येणं जाणं झालं. आणि आई वडीलही शेजारी असल्यामुळे जात होते सारखे, त्यांच्याबरोबर मी पण जात होते. इतकी वर्ष मैत्री टिकली कोणामुळे? दोघींमुळे. हा, दोघींमुळे. त्यांना विचारूया काय हो, कशी काय मैत्री एवढी टिकली? मैत्री म्हणजे एकत्र आम्ही दोघी, विचार आमचे जुळायचे दोघींचे तसे लहानपणापासून. म्हणजे आम्ही करमायचं नाही, म्हणजे लांब गेलं तरी मग आम्हाला जाणवायला लागलं मोठं होईल तसं, नाही का, की आपली मैत्री म्हणजे नाही का खूप आपण एकमेकींना मिस करतो लांब गेल्यानंतर वगैरे. मग ती मैत्री अशी गाढ होत गेली आमची. पण दोघींमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे जास्त? तिचा चांगला स्वभाव, म्हणजे कसं तत्पर असते ती प्रत्येक, म्हणजे मदतीला वगैरे नाही का सगळ्यांच्या. तो गुण मला आवडतो तिचा. आणि दोघींमध्ये भांडणारं कोण होतं जास्त? तिला म्हणजे लगेच राग येतो पटकन. थांबा एक मिनिट. काय हो? खरं काय? बरोबर आहे. काय बरोबर आहे? मला राग येतो खूप. तुम्हाला? हो, लगेच येतो. ती लगेच चिडते पण, आणि थोड्या वेळाने म्हणणार अगं मी उगीच बोलले, असं बोलायला नको पण होतं. तोपर्यंत झालेलं असतं ना. समोरच्याला पूर्ण बोलून मोकळे झालेले असतात, हो की नाही? त्यांचा स्वभाव कसा आहे? ती शांत आहे, पहिल्यापासून शांत आहे. म्हणजे म्हणून मैत्री टिकली ना इतकी वर्ष. बर, तुमचं लग्न कसं जमलं ते सांगा आता. आमचे मामा काटे त्यांनी दिली आणि स्थळ सुचवलं. पण जेव्हा पहिल्यांदा बघितलं आणि लगेच ठरलं? हो, घरच्यांना आवडले. तुम्हाला नाही, मला पण आवडले. मग सांगा ना तुम्ही, घरच्यांवर सगळं काय ढकलताय काय हो?
कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप शांत आहे, खूप. हेच कारण आहे का भडकण्याचं? बरोबर आहे, हा एक विषय मी म्हणजे मांडू शकते की ना, हा हे खूपच शांत आहेत. अगदी पुढचं कितीही हे केलं तरी ते बिलकुल भांडतच नाही, असं वेगळा शब्द बोलतच नाही. तुमचा काही छंद आहे का हो भांडणं हा? या बोलतात का हो? बोलतात. कमी बोलतात की जास्त? माझ्यापेक्षा जास्त. यांच्या येण्याने तुमच्यात काय बदल झाला असं वाटतं? बदल ही सर्वांना बरोबर घेऊन, कुटुंबातल्या व्यक्ती आमच्या सर्वांना, नातेवाईक झाले, मित्रपरिवार झाले, सगळ्यांना 16 वर्षात तुम्ही कधी रागावल्यात का हो यांच्यावर, वहिनींवर? रागावलंय मध्ये आले. होय ना? तेवढ्या परत तेवढ्या पुरतं काय पुढे काय चालतच नाही. तुमच्याकडे कसं काय जमलं? ह्यांची मामाची मुलगी आमच्या इथे राहते, आईच्या शेजारी. मग त्यांनी असं स्थळ सुचवलं होतं की माझ्या मामाचा मुलगा आहे. मग हे आले पाहायला, मग पसंती वगैरे झाल्यानंतर. आठवतोय तो दिवस ज्या दिवशी बघायला गेले होते तुम्ही? हो आठवतोय. काय आठवत आहे? रविवार होतं त्या दिवशी. हा, मग जर आमच्या मित्रांची क्रिकेटची मॅच होती, ते मॅच मला ते बोलवलं होतं की बाबा तुम्ही लवकर या. आणि ते मग कसं होतं, दोन्हीकडेच हे झालं होतं. मग मॅच संपली रविवारी आणि तसंच घरी आलो फ्रेश होऊन, मग लगेच इकडे विकेट गेली. इकडे विकेट गेली. काय हो, काय कसा आहे स्वभाव? छान आहे, माझ्यापेक्षा जास्त बोलतात ते, जास्त बोलतात. नाही नाही, वाटत नाही. फ्रेंडली स्वभाव आहे त्यांचा. आल्यापासून 2 वाक्य बोलले की तिसरं तुम्ही बोलताय. नाही, फ्रेंडली स्वभाव आहे खूप. फ्रेंडली स्वभाव आहे. हो, त्याच्यामुळे आमची मैत्री पण जास्त टिकून. त्यांना फ्रेंडशिप खूपच म्हणजे असं अटॅच होते फ्रेंडशिपला खूप. तुमच्या दोघांमध्ये जरा चिडचिड करणारा स्वभाव कोणाचा आहे? माझा शेजारचा. हो का? कशामुळे हो? मला कसं जरा सगळं हे लागतं, टापटीप लागतं, म्हणजे घरामध्ये सगळं नाही का. बरोबर. आणि मुलं काय करतात, मग ते सगळं हे करतात. मग आता ही पण थोडंसं आल्यावर मग बाहेर थोडंसं आल्यानंतर कसं आपल्याला जरा थोडंसं चिडचिड होती की बाबा ही वस्तू जागच्या जागेवरती ठेवा. मुलाला आणि त्याला ते प्रत्येक वेळी सांगायला लागतं, बाबा असं नाही, घराचं असं व्यवस्थित पाहिजे. त्या गोष्टीतून चिडचिड होती. पण तुमच्या 2 कुटुंबांचं, तुमची मैत्री आजपर्यंत कायम आहे, पण तुमच्या मैत्रीमुळे तुमची 2 कुटुंब सुद्धा एकत्र येतात. हो हो, काय झालं, ह्यांचे म्हणजे ह्यांची क्रिकेटची टीममुळे ह्यांची ओळख लहानपणापासून ओळख आहे, म्हणजे त्यामुळं मग त्यांची मैत्री असल्यामुळे. आणि हिचं लग्न माझ्या अगोदर झालं 2-3 वर्ष. मग मी तिला सांगितलं असं असं मला स्थळ आलेलं आहे. मग हिच्या मिस्टरांना तिने सांगितलं असं, ते म्हटले अरे मी ह्यांना ओळखतो. मग त्यामुळे आम्हाला तो क्षण आनंदाचा होता की आपली मैत्री पण टिकणार, म्हणजे नाही का असं काय. मग तुमची मैत्री पण तशीच आता त्यामुळे वाढली. हो, आणि सारखे म्हणजे जवळच आहे ना गाव एकदम, त्याच्यामुळे पहिल्यापासून येणं जाणं ह्यांचं, सकाळी वॉकिंगला वगैरे भेटणं चालूच असतं. असं शॉपिंगची खूप आवड आहे तिला. कोणाला? तिला. आणि तुम्हाला? मी तिच्या सोबत असल्यामुळे मला पण झाली आता ते कारण सारखंच चल इकडे चल तिकडे तिचं चालूच असतं. दोघींमध्ये शालेय जीवनात, कॉलेजमध्ये कधी दोघींनी अबोला धरला असं झालं? 1-2दा झालेलं असं. काय झालेलं? ती एका दुसऱ्या फ्रेंड बरोबर गेली होती. तिला आवडायचं नाही असं, मी मला आवडायची कोणाशी, मग मी रुसायचे तिच्यावरती. दुसरे मैत्रिणी बरोबर गेलं की रागावायचं? तिला सीटवर पण शेजारी कोणी बसलेलं, कॉलेजमध्ये बेंचवर पण कोणीच नको, भांडण करायचे. म्हणजे ह्यांचा चिडचिडा स्वभाव झालाय ना तो तुमच्यामुळे. कळलं का? नाही, मी तिला लगेच समजून सांगायची की नाही असं नाही वगैरे, नाही का असं. मग ती शांत. पण तुम्ही जायचं कशाला दुसरीकडे बसायला? माझं कसं म्हणजे सगळ्यांशी फ्रेंडली वगैरे वागण्याचं, पण आणि ह्यांचं म्हणणं नाही. काय मैत्री आहे जोरदार, फ्रेंडशिप अशी वाटायची नाही आपली कोणामध्ये असं. बरं, तुमच्या दोघींबद्दल घरातले काय म्हणतात ते जरा मला ऐकायचं. हा सासूबाई सांगा. सुनबाई छान आहे, गुणी आहे, सणावाराला एकत्र येतो, हाशा दिंगा मस्ती, आणि आम्ही कधी आजारी पडलो तर येऊन लक्ष देते, खाणं पिणं बघते. पण तापट आहे स्वभाव, खरंय? नाहीये, आमच्याकडे तरी नाहीये. मुलगा काय, कसं काय? मुलगा पण खूप छान आहे. बोले नसत झालंय लग्नानंतर. त्याचं काय कारण? तसं होतं ना. काय होतं? लक्ष्मी नारायण एकत्र आल्यावर जरा दोघं एकामेकांना समजून घेतात ना. किती वर्ष गप्पा आहात? 34 वर्ष. 34 वर्ष. 34 वर्ष. ते सांगतील ती पूर्व दिशा. हो का? काय सांगणार सुनेबद्दल? एकदम मस्त, म्हणजे कुटुंब वत्सल आहे. सर्व कुटुंबाला एकत्र करण्याचं कौशल्य तिच्यात आहे. सुनबाई बद्दल खूप कौतुक आहे. आल्यापासून तिने सगळे एकत्र कुटुंब सण केलं, सगळ्यांना जमा केलं एकत्र, सगळ्या कार्यक्रमात ती पुढं असते. मी त्यांची वहिनी आहे. त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू आणि एकदम म्हणजे रिलॅक्स, एकदम टेन्शन. ते तशा भांडतात मैत्रीमध्ये, पण आमच्या नात्यामध्ये ननंद भाऊजाईचं नातं असल्यामुळे खूप रिलॅक्स आहे, मैत्रिणीसारखं नातं आहे आमचं.
असं हे नाही. आणि त्यांना शॉपिंगची प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे तुम्ही आत्ता जरी म्हणले ना सकाळी पहाटे 5ला म्हणलं तरी त्या रेडी असतात. ती माझी मोठी बहीण आहे, हा. पण आमच्यात म्हणजे अंतर थोडं कमी आहे, त्यामुळे आम्ही दोघी लहानपणापासून खूप एकत्र आहे. आमच्यात मेन म्हणजे कधी भांडणं नाही झालेली, नाही का? कधीच नाही. मी तिची मोठी बहीण आहे. हा. ती खूप म्हणजे नाही का सगळ्या मुलांना तर फक्त स्वर्णा मावशीच पाहिजे नसते. मुलांसारखीच करते सगळं. आणि चिडते तुम्ही म्हणताना, पण ती चिडते पण लगेच तू काय झालं, तुला काय झालं, असं तसं करून लगेच फोन करणार, बोलणार. पण आमच्या हे दाजी मात्र ना म्हणजे देव माणूसच भेटलेला आहे तिला. ते शॉपिंगच्या बाहेरच बसलेले आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे तुमच्या दोघांसाठी, आणि बघायचंय तुम्ही तुमच्या बायकोला बक्षीस मिळवून देणार का. हां, खेळ सोपा आहे. अनेक तुकडे आहेत, ते तुकडे जोडून एक चित्र तयार करायचं. तुमच्या दोघांपैकी जो कोणी खेळ आधी पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार आहे. बघूया कोण जिंकणार. 1, 2, 3. हा बाजूबंद झी मराठीकडून तुम्हाला मिळाला, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी आहे. आता इकडे बघूया काय चाललंय, तिकडच्यांचं ऐकून घेऊ जरा. माझ्या मोठ्या जाऊबाई त्या, माझं लग्नाला आता 2 वर्षच झाले, पण त्या मला मोठ्या बहिणीसारख्या आहेत. एकदम अशा सगळं समजून सांगतात आणि त्यांचा स्वभाव खूप हळवा आहे. म्हणजे काय कोण बोललं तर लगेच त्यांना असं वाईट वाटतं. हो का? मग कशाला बोलतात? म्हणजे जास्त बोलत नाही त्या, भांडत वगैरे नाही, अशा स्वभाव छान आहे त्यांचा खूप. मी सासू आहे तिची, स्वभावाने चांगली आहे, छान आहे, एकदम मनमिळाऊ आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. कारण मुलगा पण आमचा छान आहे, त्याच्याबद्दल सून चांगली आहे. जास्त कोण चांगलं आहे, मुलगा की सून? तसं म्हणलं तर मुलगा पण चांगला आहे, मुलगा चांगला आहे म्हणून सून छान आहे ना. हे बरं आहे आपल्याला. बरोबर आहे ना, हे बरोबर आहे ना. म्हणजे मुलाचं संस्कार तिला लागलेत ना. हो का? हो. बरं. पण मुलात काय बदल झाला का लग्नानंतर? नाही झालं. चांगला आहे, सगळ्यांना सांभाळून घेतो. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. माझ्या दिरांचा आणि जाऊबाईंचा दोघांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. सगळ्यांना घरामध्ये सपोर्ट करतात. नाही, पण जाऊबाई त्या आधी आल्यात का की तुम्ही आधी आला घरात? नाही, त्या आधी आल्या, मी लहान आहे. होय ना, लहान आहात ना. मग त्या शिकवत असतील ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी? हो, म्हणजे जे काही चुकलं त्याला सपोर्ट म्हणजे सांगतात असं. पण तुम्हाला राग नाहीत? नाही, राग कशाचा येणार, जाऊ चांगलं सांगतात, असं काही नाहीये. जाऊबाई कधी भांडला नाहीत तुम्ही? नाही, आजपर्यंत कधी नाही. माझे दादा वहिनी आहेत, दोघांचा स्वभाव खूप छान आहे आणि वहिनींना फिरण्याची खूप आवड आहे. वहिनींनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? थोडंसं शांत राहायला पाहिजे. एक बोलले पण महत्वाचं बोलले. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी बोललं पाहिजे थोडं. खूपच शांत आहे ते, खूपच. तुम्ही सांगा. ते लगेच कोणावर विश्वास ठेवतात. त्यांनी जरा पारख करून मगच विश्वास ठेवावा असं मला वाटतं. त्यांनी तेव्हा विश्वास ठेवला म्हणून झालं. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीनी स्वभाव? तिचा स्वभाव थोडासा हळवा आहे. ते थोडंसं लगेच त्याला असं हे वाटतं. थोडंसं तिने हळवा स्वभाव जरा सोडला पाहिजे. काय जोरात चाललंय काम आज. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची माग? सासऱ्यांची बोलन मी. का हो? मी रागात पटकन बोलते, पण नंतर असं वाटतं विनाकारण बोलले. पण मी त्यांची क्षमा मागन की त्यांनी मला माफ करावं. काही चुका होत असेल तर सांगावेत. तुम्ही आज क्षमा मागायची तर? वडिलांचीच मागेन. कधी कधी थोडंसं विरोध करतो मी, पण घेतात समजून ते. तुम्ही? मी तसं छोट्या मोठ्यांची सगळ्यांची क्षमा मागेल आज, की माझं काही चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं. ते सुद्धा त्यांनी करायचं. काय स्वभावात आहे त्यांची. क्षमा मागताना सुद्धा काय ऍटिट्यूड आहे बघितलं का? बरं, तुम्ही? क्षमा मागायचं सगळं येत नाही, कारण सगळ्यांशी आजपर्यंत संबंध चांगलेच होते. म्हणजे नाही का, मी शक्यतो कोणाला दुःख होतच नाही कधी. त्यामुळं आणि जर चुकून जर कोण दुखवलं असेल तर घरापैकी मी माझ्या बायकोची सुद्धा क्षमा मागू शकतो.
आता कोण जिंकणार पैठणी ते आता आपण बघणार आहोत. सुवर्णाताई की अर्चनाताई, कोण पैठणी जिंकणार बघूया लगेचच. खेळ सोपा आहे. या ठिकाणी यांच्याचकडची ही शिडी मिळाली आहे आणि त्यामध्ये गुण ठेवलेले आहेत. प्रत्येकी 10 संधी. इथून हा चेंडू टाकायचा आणि ज्या चौकोनात जाऊन थांबणार तितके गुण मिळणार. 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. इथे या. 1 3-0 4-0. हा, 5वी संधी. 6-0 2 9-2 ही गुणसंख्या आतापर्यंत. तुम्ही इकडे. जिंकण्यासाठी 3 गुणांची आवश्यकता. खेळा. तीन 4 उपविजेत्या ठरल्या अर्चना वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुवर्णा वहिनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्हीही कुटुंबांना आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.